दरम्यान नीरा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या या पावसामुळे वीर धरणातनं नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून वीर धरणाच्या सांडव्यावरून 13,839 क्युसेकनं तर अतिवाहकाद्वारे 1,100 क्युसेकनं असा एकूण 14,939 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलाय। धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवायला हा विसर्ग करण्यात येतोय। पावसाचं प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट केली जाऊ शकते। त्यामुळे नदी काठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं असा इशाराच पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे। तिकडे अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर हवामान विभागानं 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानं मोरडा नदी दुथडी भरून वाहतेय। शहरातल्या राजराजेश्वर राम सेतूवर पाणी येण्याची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे हा सेतू वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता व्यक्त होती आहे। या दरम्यान नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। दरम्यान अकोल्यातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने, आपण पाहूयात। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सततधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे आता अकोला शहराला आणि जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि हा 24 तासाचा ऑरेंज अलर्ट आहे। यापूर्वी येलो अलर्ट दिला होता। आपण या ठिकाणी बघतोय अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीला आता पूर आलाय आणि या पुराचं पाणी आता या राजराजेश्वर सेतूला अवघ्या 1 फुटाच्या अंतरावर आहे आणि हे लवकरच या पुलाला टेकणार आहे। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। तसेच या अकोला शहरातून वाहणाऱ्या या मोरणा नदीतून आता मोठ्या प्रमाणात पूर वाहतोय आणि नदी काठच्या गावांना आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिलाय। आपण या ठिकाणी बघतोय या दृश्यांमध्ये असदगड किल्ला सुद्धा आहे आणि अकोलेकरांचं या ठिकाणी आनंदही व्यक्त या पुरामुळे होतोय। मात्र असाच जर पाऊस सुरू राहिला तर अकोले जिल्ह्यात जे शेतकरी आहेत त्यांच्या पिकांना बुरशी चढण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठी चिंताही शेतकऱ्यांची व्यक्त होणार आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे आणि अकोलेकरांना आता घराबाहेर आवश्यक जे काम असेल तेव्हाच पडावं असंही आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। आणि जे वृद्ध असतील किंवा गरोदर माता असतील त्यांनी रुग्णालयात आधीच शिफ्ट करावं असंही काही प्रमाणात सांगितलं जात आहे। योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।